पातळीवरती अभिमानास्पद कामगिरी केली. महाराष्ट्राचं नाव देशभरात जगभरामध्ये नेलं अशा आमच्या सर्वच मान्यवर भगिनींचा सन्मान सोहळा ज्यांच्या शुभास्ते या ठिकाणी पार पाडला जातो आहे ते आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी सुहृद दिलीप वळसे पाटील साहेब, राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री आदिती, आमच्या खासदार सुनेत्राबाई, माझ्या समोर बसलेले विधिमंडळातील सर्व सन्मान्य सदस्य भगिनी, ज्यांना आज आपण या ठिकाणी अत्यंत हृदय सोहळ्यामध्ये सन्मानित करतो आहोत, त्या अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज राई सरनोबत, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे पाटील, आपल्या दीर्घकाळच्या पत्रकारितेतून आणि विधिमंडळाच्या संचलनातून ज्याने एक स्वतंत्रपणाचा ठसा निर्माण केला आणि महत्त्वाच्या दैनिकांचं संपादक ज्यांनी पद भूषवलं त्या ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत सन्मानित मराठी अस्मितेचं नाव सिने क्षेत्रामध्ये देदीप्यमान पद्धतीने करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबर आणि ज्यांच्या गायनाने संबंध श्रोते दीर्घकाळ अतिशय भारावून गेले आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा ज्यांचं गायन ऐकण्यासाठी संबंध श्रोतृवर्ग असलेला असेल अशा ज्येष्ठ गायिका बेला शेंडे, सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित असलेले माझे सर्वच पदाधिकारी, या अतिशय नेत्रदीपक सोहळ्यास उपस्थित असलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज या सर्व सन्मान्य मान्यवर भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात, उपस्थित राहिलात. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक पुरस्कार आपण मिळवले, पण आदरणीय दादांनी काय नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आपल्याला या ठिकाणी आम्हाला सन्मानित करत असताना आपल्या गौरवास्पद कामगिरीचा अंतःकरणापासून अभिमान आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राहील आणि आपल्यामुळे आमच्या या पुरस्काराची आपण उंची वाढवली त्याच्याबद्दल सुद्धा आपलं मी सुरुवातीलाच अतिशय मनस्वी शब्दामध्ये स्वागतही करतो आणि आभार मानतो. महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास याचबरोबरीच्या ऐतिहासिक कामवारी मैदानामध्ये गेले 2 दिवस गेल्या कालपासून ते परवापर्यंत या ठिकाणी संपन्न होत आहे. दादा जे राजकीय क्षेत्राखेरीज या सगळ्या दालनांना भेट देत आहेत. आज ज्या मान्यवर भगिनी सुद्धा या ठिकाणी आल्या, या साऱ्यांनाच महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची विचारधारा आणि महाराष्ट्राची शतकानुशतकाची असलेली यशस्वीपणाची वाटचाल ही त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आपल्या सर्वांनाच ही गोष्ट निश्चितपणाने अभिमानाची आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या 65 वर्षाच्या वाटचालीच्या नंतर अशा पद्धतीचं कला दालन त्या ठिकाणी आपण निर्माण केले. दादा कार्यक्रम संपल्याच्या नंतर मनोरंजनाचाही कार्यक्रम आहे, पण जे चित्रकार आपण बोलवले त्या चित्रकारांनी काल आणि आज रेखाटलेली चित्र अपुरी आहेत, पण आपण बघितल्याच्या नंतर हे किती प्रचंड पद्धतीचं सामर्थ्य त्यांच्या त्या हस्तामध्ये त्या ठिकाणी आहे आणि किती सहजगत्या वेगवेगळी चित्र हुबेहूब ते काढू शकतात हे सुद्धा आपल्याला कालपासून या ठिकाणी अनुभवायला मिळतं. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी 80% जास्ती समाजकारणच केलं. तर्कशिस्त लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या परिसरामध्ये जन्माला आले आणि साहित्य कोशाची निर्मिती करण्यापासून संत वाङ्मयाची अथंग अशी परंपरा ज्या महाराष्ट्राला लाभली, ज्याचा उल्लेख तुम्ही आम्ही सर्वजण आपापल्या पद्धतीने करत असतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक अशा कार्यक्रमामध्ये, मग तो भक्ती संगीताचा कार्यक्रम असेल, भावगीताचा कार्यक्रम त्या ठिकाणी असेल, या सगळ्या कार्यक्रमातून अनेक वेळेला आपल्याला या संबंध प्रचंड असलेल्या सामर्थ्याची ओळख ही अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अनुभवायला मिळत असते. आज चव्हाण साहेबांच्या विचारधारातून महाराष्ट्र घडत असताना कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, सांस्कृतिक अभिमान असेल,
या प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची स्वतंत्रपणाने ओळख ही संबंध देशभरात आणि देशाच्या पाठीवरती सुद्धा करण्याचं आपल्याला काम निश्चितपणाने करता आलं। आज एका गोष्टीचा अभिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आहे, एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून अजितदादा तुमची महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर देशामध्ये खाते। संसदेमध्ये एखाद्या वेळेला मी तुमचं नाव घेतलं, आपल्याला या ठिकाणी बोलत नाही। या व्यासपीठावरती ज्यांना आज आम्ही या ठिकाणी अभिमानास्पद बोलवले त्यांच्या कामगिरीबद्दल, या सर्व क्षेत्रातली तुमची जवळीक पराकुटीची गेल्या 40 वर्षाच्या तुमच्या राजकीय वाटचालीमध्ये राहिली, त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो। दीर्घकाळ खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राहिला, कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष राहिला, राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे तुम्ही अध्यक्ष आहात। तर संबंध महाराष्ट्रातला मैदानी खेळ, देशातले वेगवेगळे खेळ या सर्वांशी जी ऑलिम्पिक असोसिएशन जोडली गेलेली आहे त्याचा अध्यक्षपद दीर्घकाळ तुम्ही त्या ठिकाणी भूषवलं आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंना ऑलिम्पिक स्तरावरती राज्य देश पातळीवरती नेण्यासाठी एक संघटनेचं कर्णधार या नात्याने तुम्ही ज्या पद्धतीने कामगिरी केली, मला हेच या ठिकाणी सांगायचं होतं आवर्जून माझ्या सर्व सत्कार मूर्तीला की समाजसेवाच्या विचारधारेवरती कशा पद्धतीने पाऊल वाट टाकत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पर्यायाने अजितदादा त्या ठिकाणी काम करतायत हे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने अनुभवायला मिळत आहे। आज अर्जुन पुरस्कार विजेत्या राहील सरनोबत आपण कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या परिसरातून आलेला आहात, त्यामुळे ते एक वलय आपल्या पाठीमागे आहे। पण कौशल्य, अचूक नेमबाजी, राजकारणामध्ये सुद्धा अनेक वेळेला अचूक नेमबाजीची आवश्यकता असते, चांगल्या अर्थानेच आपण त्या ठिकाणी घेऊया। पण अचूक नेमबाजी ही लक्ष ठेवून लक्ष विचलित न होता ती ज्या पद्धतीने करावी लागत असते, सेकंदासाठी जरी तुमचं लक्ष चुकलं तरी मग काय त्याचा उपयोग होऊ शकत नाही। इतकी पराकुटीची मनाची एकाग्रता ज्या पद्धतीने आपण दाखवली आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय पातळीवरती जागतिक पातळीवरती महाराष्ट्राचं नाव आपण गौरवित केलं, त्याच्याबद्दल तुमचं मी अतिशय मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो। मेराजी नवकाश आपल्याबद्दल बोललो की आपलं गायन मंत्रमुग्ध करणार, आपल्या आवाजात दत्तादिदी, आशा भोसले, सुमन कलांतर ज्यांच्या आवाजाने समज जगाला मंत्रमुग्ध केले अशा साऱ्यांचा आवाज म्हणजे बेला शेंडाय जसं मी म्हटलं की चुकीचं करू शकणार नाही। आज आपले आम्ही या निमित्ताने अभिनंदन करू इच्छितो। काही वेळेंचा मी मगाशी उल्लेख केला, पत्रकारच्या क्षेत्रामध्ये काल आचार्य अत्रेजींचा सर्वांनीच उल्लेख केला। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाषा प्रांत रचल्यानंतर आपल्या मराठी भाषिकांचं राज्य ज्यावेळेला न निर्माण करण्याचं धोरण केंद्र सरकारने घेतलं, त्याच्या विरुद्ध आपल्या प्रखर लेखणीच्या माध्यमातून आचार्य अत्रेंनी मराठामधून ही संबंध चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उभी केली। त्याच पद्धतीचा पत्रकारिता वसा राहायचाही आपण दीर्घकाळ चालवला। माझा आपला परिचय दीर्घकाळ आहेच, लोकमत असेल तिथून पत्रकारितेची आपण सुरुवात केली आणि पुण्यनगरीसारख्या मोठ्या वर्तमानपत्राच्या सुद्धा मुख्य संपादिका म्हणून काम केलं। आता आपण फ्रीलान्सर म्हणून लिहिता, तुम्ही लिहिलेले लेख राजकीय व्यक्तीला वाचावे लागतात, सरकारला वाचावे लागतात, त्याची नोंद घ्यावी लागते, कारण हा आवाज हा केवळ राहीबिडीच्या लेखणीतला नाही तर महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला आक्रोशी आहे आणि महाराष्ट्रातला जनतेचा आवाज आहे असं राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी मानत असतं। म्हणून आपलाही त्यानिमित्ताने मी अभिनंदन करू इच्छितो आहे। सोनालीजी, आपलं चित्रपटातली भूमिका, मी का आपले कुठले चित्रपट तिचे नाव घेऊन म्हणत नाही, पण प्रत्येक चित्रपटातली असलेली भूमिका आणि या कला क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने सहजगत्या करत असलेला अभिनय, अनेक वेळेला राजकारणाची तुलना ही अभिनयाशी केली जात असते। खरं आम्ही सगळेजण सकाळीच्या वेळेला बाल कलाकार असतो, नंतर मग कलाकाराच्या भूमिकेत जातो, नंतर खलनायकाच्या भूमिकेत जात असतो, शेवटी ज्येष्ठाच्या भूमिकेत जात असतो। पण तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या भूमिका ज्या आपण करायला लागतात त्याच्यातली सहजता ही तुमचं गुणवैशिष्ट्य आहे, त्याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे। त्याच्याबद्दल आपलं मी अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। अभिलाषा मात्रे तशी मूळची रायगडची, पण नंतर नवी मुंबईच्या परिसरामध्ये आले। कबड्डीच्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान पद्धतीची कामगिरी तिने देश पातळीवरती केली। आता कबड्डीच्या बाबतीमध्ये सुद्धा बोललं जातं, कधी चौड्यावरती पकड केली पाहिजे, कधी उत्तम चढाई करायला लागते, मध्यरेषेवरती सुद्धा योग्य पद्धतीने अनेक वेळेला खेळाडू टिपावा लागत असतो। दादांचा वापर कबड्डी क्षेत्रातला दीर्घकाळ राहिला आणि त्याच्यामुळे आम्हालाही सहजगत्या कधी ना कधीतरी या गोष्टी करता आल्या। लोन कसा करायचा, बोनस गुण कसा मिळवायचा
हे सगळं काय आपण काबीला दाखवलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचंही या ठिकाणी मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. अर्जुन विजेत्या धावपटू ललिता बाबर साताराच्या परिसरात आपण आलात, जन्माला आलात आणि धावणे हा सुद्धा, कारण आम्हाला सुद्धा अनेक वेळेला धावता धावता दम लागतो. राजकीय दृष्ट्या सुद्धा धाव ही करावी लागत असते, दौड करावी लागत असते. दादाच्या नेतृत्वाखाली ह्या वेळेला आम्ही अशी दौड केली की अनेकांची दमछाक झाली आणि त्याच्यामुळे या दौडीशी सुद्धा आमचा संबंध तसा येत असतो. पण त्यातला पदन्यास आणि त्यातला असलेला आत्मविश्वास, त्याच्यातलं सातत्य आणि विशेष करून त्याच्यामधला दीर्घकाळचा एक त्या इच्छितापर्यंत पोहोचण्यासाठी आपण दाखवत असलेलं कौशल्य हे खूप महत्त्वाचं राहतं. ज्याला आपण सहजगत्या दम म्हणतो, तो दम टिकवणं हे अतिशय महत्त्वाचं राहतं. हे सगळं लिहिलं आपण क्रीडा क्षेत्रामध्ये कमवलेलं त्याचा राष्ट्र अभिमान या महाराष्ट्राचा 65वा गौरवशाली वर्धापन दिन करत असताना आम्हाला निश्चितच वाटतोय. आज आपल्या या संबंध प्रवासामध्ये वेगवेगळ्या पुरस्काराने आपल्याला त्या ठिकाणी सन्मानित करता आलं. आम्हाला अभिमान वाटतोय की अजितदादांच्या, प्रफुल्लबाईंच्या, भुजबळांच्या नेतृत्वाखाली केवळ राजकीय अभिनिवेश करून आम्ही काम करत नाही, तर महाराष्ट्राच्या सर्वदूर क्षेत्रात उपलब्ध असलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या प्रत्येक क्षेत्राशी केवळ जवळीक ठेवतो असं नव्हे, तर उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही विचार करत असतो. दादांना विनंती करीन की या सर्वांना सन्मानित करत असताना यांनी दाखवलेलं कौशल्य याच्यातून नवीन पिढी घडवण्यासाठी या सगळ्या सन्मानमूर्तीनं सांगतोय की या राज्याच्या इतिहासात 65 वर्षात सर्वाधिक अर्थसंकल्प जर काही कोणी मांडला असेल तर तो अजितदादांनी मांडला. त्यामुळे या सर्व क्षेत्राच्यासाठी आवश्यक असणारी उपलब्धी करण्याचं काम ते यापूर्वी करत आले. पण आपल्याला या ठिकाणी सन्मानित केल्यानंतर उद्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्र घडवण्यासाठी नवी पिढी सुद्धा देदीप्यमान कामगिरी करण्यासाठी दादांच्या मार्फत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या पद्धतीची दालनं त्या ठिकाणी उभी राहतील. आणि शेवटी राजाश्रयाशिवाय कुठली कला पुढे जात नसते. तो एक भक्कमपणाचा राजाश्रय त्या अर्थाने नव्हे, पण आपुलकीच्या नात्याने दादांच्या रूपाने आपल्या सर्वांच्या पाठीमागे राहील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आल्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि हा क्षण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा नेहमीच आम्हाला अनुभवाला मिळत राहू अशी परमेश्वराची चरणी, पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर एक गोष्ट लक्षात येते साहेबांच्या बोलण्यातून की प्रत्येक व्यक्तिमत्वाची ओळख तर त्यांना आहेच, पण त्या रीतीने त्या शब्दांमध्ये कसे फटकारे मारायचे हेही साहेबांना लक्षात येते यथोचितपणे. तर चला आपण आता ह्या गौरव मूर्तींच्या दिशेने वळूया, कारण आज सन्मान आणि बहुमान होतो आहे. तसं काल दादांनी म्हटल्याप्रमाणे हा सन्मान आणि बहुमान त्या मानचिन्हाचा होतोय जो तुमच्या हाती आज येणार आहे. तर त्या दिशेने आपल्याला वळायचं आहे. सगळ्यात पहिला आज सन्मान गौरव मूर्ती ज्यांचा आपण करणार आहोत त्यांची एक चित्रफीत आपण पाहूया. ज्येष्ठ पत्रकार राही भिडेजी, पाहूया त्यांची ही एवी. मराठी पत्रकारितेतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व ज्येष्ठ पत्रकार राही भिडेजी. दैनिक पुण्यनगरीच्या मुख्य संपादकपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांनी इतिहास घडवला. त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यनगरीने गेल्या 2 दशकात उल्लेखनीय प्रगती केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी त्यांच्या पत्रकारितेतील योगदानासाठी सन्मानित केलाय. त्यांच्या निर्भीड आणि सडेतोड लेखन शैलीनं मराठी पत्रकारितेला नवा आयाम दिलाय. यंदाच्या महाराष्ट्र महोत्सव 2025 मध्ये त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येत आहे. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे ज्येष्ठ पत्रकार राही भिडेजी यांचं. मी विनंती करेन सन्माननीय अजितदादा पवार साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित गौरव आणि सन्मान करावा. टाळ्या जोरदार वाजत राहायला पाहिजेत ज्येष्ठ पत्रकार राही भिडेजी यांच्यासाठी. त्यांचा मंगलप्रभात लोढाजी यांच्या सुद्धा आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय श्री मंगलप्रभात लोढाजी. ज्येष्ठ पत्रकार राही भिडेजींचा इथे गौरव होत आहेत. आपल्या पहिल्या गौरव मूर्ती टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत राही भिडेजींसाठी. आपलं स्वागत आहे. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पुढच्या गौरव मूर्तींकडे वळणार आहोत. विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं. पुढील गौरव मूर्ती
ज्यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अदाकारीने प्रत्येक रसिक जनांच्या मनाला पुरळ घातलेली आहे अशी कलाकारा जिला नुकतंच राष्ट्रीय तसेच राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीजी. पाहूया त्यांची ही एवी. सोनाली कुलकर्णी आपण स्थानापन्न व्हायचं पाहूया. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक बहुआयामी अभिनेत्री, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सोनाली कुलकर्णीजी अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिकांनी समीक्षकांची आणि प्रेक्षकांची मदत जिंकली. 2002 मध्ये चैत्र या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारात विशेष उल्लेख मिळाला. त्यांनी 4 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर मराठी पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फुओको सुरीमे या इटालियन चित्रपटासाठी मिलान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. यंदाच्या महाराष्ट्र महोत्सव 2025 मध्ये त्यांच्या समृद्ध अभिनय कारकिर्दीचा गौरव करण्यात येत आहे. अर्थात एका देखण्या कलाकाराला तिचं देखणं सन्मान आज इथे होत आहे. मी तटकरे साहेबांना विनंती करेन, आपण सोनाली कुलकर्णीजींचं दादांना विनंती करेन, अजितदादा पवार साहेब आपल्याला विनंती की आपण सोनाली कुलकर्णीजींचं इथे गौरव करायचे. आपला पुढील गौरव मूर्ती टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. अजितदादांची शुभ असते हा सन्मान, हा गौरव होतच आहे. त्यासोबतीने अनेक मान्यवर मंडळी जे आज या मंचावर उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान, हा बहुमान होतोय. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. प्रत्येक रसिक जनांना आपल्या अभिनयाने भुरळ पाडणारी ही कलाकारा आज आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर जितकी चर्चा त्यांच्या कलागुणांची होती, त्यांच्या अभिनयाची होती, तितकीच चर्चा त्यांनी डब्यात आज काय आणलंय याची सुद्धा होत असते. त्यामुळे आम्हीही वाट पाहतो आज काय आणलंय ते नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचं. पुढील सत्काराच्या दिशेने वळणारे गोड गळ्याची गायिका गेली अनेक वर्ष प्रत्येक रसिकांना त्यांच्या मनावर अधिराज्य केलं त्या आवाजाने. अर्थात आवाज जितका गोड व्यक्तीही तितकी देखणी. पाहूया बेला शेंडेजींचं हा एवी. बेला शेंडेजी भारतीय संगीत सृष्टीतील एक तेजस्वी, अष्टपैलू आणि अत्यंत प्रतिभावान गायिका. बेला शेंडेजी वयाच्या 16व्या वर्षी सारेगमप या स्पर्धेत विजेतेपद मिळवून आपल्या गायन प्रवासाची त्यांनी सुरुवात केली. पुढे हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या गायनाची छाप पाडली. अनेक सुरेख गाण्यांची परवडी देऊन रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं. 2014 मध्ये तुझ्या धर्म कोणचा या मराठी चित्रपटातील खुरखुरा या गाण्यासाठी बेलाजींना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर मिर्ची म्युझिक अवॉर्ड, झी गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. बेलाजींची गायकी म्हणजे स्वरांची एक जादुई सफर. त्यांच्या आवाजात एक आत्मीयता आहे जी श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करते. यंदाच्या महाराष्ट्र महोत्सव 2025 मध्ये भारतीय संगीत सृष्टीतील या संगीत साधिकेच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांचा गौरव करण्यात येत आहे. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत बेला शेंडेजींसाठी. पुन्हा एकदा दादांना विनंती करेन की आपण आणि आपल्या समवेत इतर मान्यवर मंडळींच्या साथीने बेला शेंडेजींचं आपण गौरव करूया. समोर दादा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत बेला शेंडेजींसाठी. जोरदार जोरदार टाळ्या. आज हा सन्मान त्यांना देत असताना, त्यांचा गुणगौरव करत असताना एवढंच आपण इतकं म्हणू शकतो की आज घड्याळात कितीही वाजले तरी घरी जाऊन देणार नाही आपला उत्तराने. आपलं मनपूर्वक स्वागत आहे बिलाजी. पुढील सन्मानार्थींकडे आपण वळणार आहोत. गुणगौरव ज्यांचा आपण करणार आहोत तत्पूर्वी विनंती करेन आपण मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हायचं. कबड्डी क्षेत्र आपल्याला काय काय मिळवून देऊ शकतं तर आपल्याला आपल्या चेहऱ्याला ती ओळख निर्माण करून देऊ शकतं. आपण कशा रीतीने चढाई करतोय, कशी पकड करतोय यातही आपण तरबेज आहोत हे मात्र अचूकपणे ज्यांनी आपल्या खेळातून दर्शवलेलं आहे अशा अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे पाटीलजी यांचा आपण इथे सन्मान तर करणार आहोतच, पण त्याआधी पाहूया त्यांची ही चित्रफित. कबड्डीच्या मैदानात आपली छाप सोडणारी एक धडाडीची खेळाडू,
अर्जुन पुरस्कार विजेत्या अभिलाषा म्हात्रे पाटील 2014च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला कबड्डी संघाची प्रमुख सदस्य म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. 2015 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी म्हणून त्यांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलंय. त्यांच्या खेळातील योगदानासाठी त्यांना राज्य सरकारकडून 1 कोटी रुपयांचं धनादेश स्वरूपात पारितोषिक देण्यात आलं. यंदाच्या महाराष्ट्र महोत्सव 2025 मध्ये त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येत आहे. अगदी हा गौरव त्या कलेचा, गौरव त्या खेळाचा, कबड्डीपटूचा सन्मान, अर्जुन पुरस्कार विजेत्या अभिलाषा म्हात्रे पाटील यांचा सन्मान. टाळ्यांमध्ये जोर कमी पडतो असं वाटू लागलं. टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे, कारण आपण हे फक्त शाब्दिक स्वरूपात म्हणण्यासाठी नाही, पण इतकं आपण नक्कीच म्हणू शकतो की पहिलं तर असं म्हटलं जायचं की महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, पण आता असं म्हणायला हरकत नाही की 2 काय ते 4 पावलं या महिला पुढे आहेत पुरुषांच्या, आणि आपलं एक वेगळं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे, आपली एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि गौरव आपण आज करतो. अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे पाटील. अभिनंदन. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती, आपण स्थानपन्न व्हायचं. धावपटू असताना एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक सेकंद नाही तर प्रत्येक मिली सेकंदाला पण महत्व असतं, आणि तो मिली सेकंद गाठण्यासाठी अनेक वर्षांचं परिश्रम करावं लागतं. तेव्हा जाऊन कुठे तुमच्या गळ्यात मेडल किंवा ते पदक येत असतं, आणि त्यावेळेला मग आपल्याला कळतं की ब्रॉन्झ, सिल्वर की गोल्ड आपल्याला काय मिळवायचंय. यासाठी मात्र आपण अग्रेसर राहणं गरजेचं आहे. अशा अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबरजींचा आपण सन्मान करणार आहोत, पण त्याआधी पाहूया त्यांची ही चित्रफित. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली एक जलद धावपटू अर्जुन पुरस्कार विजेत्या ललिताजी बाबर 2016च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये 3000 मीटर स्टीपल चेसच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणून त्यांनी इतिहास घडवला. 2015 मध्ये FICCI कडून स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आलेल्या बाबर यांनी 2000 भारतीय ऍथलेटिक्स मध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे. यंदाच्या महाराष्ट्र महोत्सव 2025 मध्ये त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करण्यात येत आहे. आपण आता इथे गौरव करूया. टाळ्या जोरदार वाजत राहिला पाहिजे. ललिता बाबरजींसाठी अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबरजी. दादा मी इथं मान्यवरांना विनंती करेन दिलीपवळसे पाटील साहेबांनी की आपणही सोबतीने यायचं आहे. हा सन्मान खरं तर ह्या समस्त कार्यक्रमाचा, या महोत्सवाचा आहे, ज्या माध्यमातून आपण आज पूर्ण गौरव किंवा असं म्हणू की हे गौरवशाली वेगळं विश्व आज आपलं आपण निर्माण करत आहोत. या सगळ्या खेळाडूंच्या साथीने, कलाकारांच्या साथीने अजून एक खेळाडू इथे उपस्थित आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने बुल जायचं महत्व कळतं. म्हणजेच काय तर आपला नेम अचूकरित्या साधला पाहिजे, कारण बरीच वर्ष हे ऐकत आलो आहे, तो माशाचा डोळा बरोबर भेदला पाहिजे हे ऐकत आलो आहे, पण त्या मार्गावरती चालत असताना आपण सुद्धा काहीतरी करू शकतो, आपण सुद्धा नेमबाजी, आपण बुल जाय हिट करू शकतो, हे ध्येय नजरेसमोर ठेवणाऱ्या अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबतजी सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. पाहूया त्यांची ही चित्रफित. भारतीय नेमबाजी क्षेत्रातील एक तेजस्वी तारा अर्जुन पुरस्कार विजेत्या राही सरनोबतजी 2011 मध्ये ISSF विश्वचषकात कांस्य पदक जिंकून त्यांनी ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 25 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला नेमबाज म्हणून त्यांनी इतिहास रचला. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी 2015 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या नेमबाजीतील कौशल्य आणि आत्मविश्वासानं त्यांनी जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केलंय. यंदाच्या महाराष्ट्र महोत्सव 2025 मध्ये त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. टाळ्या जोरदार वाजत राहिल्या पाहिजेत अर्जुन पुरस्कार विजेता नेमबाज राही सरनोबतजींसाठी.
आपण त्यांचंही इथे गौरव करत आहोत. आपल्या पुढील गौरव मूर्ती टाळ्या जोरदार वाजत राहिल्या पाहिजे त्यांच्यासाठी. समोर मंगल प्रभात लोढाजी सुद्धा आपल्या समवेत उपस्थित आहेत. सिनेत्रा वेदिकेच्या शुभहस्ते छानशी भेट वस्तू आपल्यासाठी. धन्यवाद. आता या यादीत अजून एका महिलेचा सन्मान आपण इथे करणार आहोत, जिने आपल्या कारकिर्दीत अनेक पदं भूषवली तर आहेतच, पण आपल्या कार्यातून लोकांना दखल घ्यायला भाग पाडलं की मीही ह्या क्षेत्रात आपले एक वेगळी जागा निर्माण करू शकते. ज्या राज्यसभेच्या तालिकेवर त्यांची नियुक्ती झाली, तसेच राज्यसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर नेमणूक झाल्याबद्दल आज त्यांचाही आपण सन्मान बहुमान करणार आहोत. त्या म्हणजे आपल्या लाडक्या सुनेत्रा वहिनींचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी अदितीताई आणि रुपालीताई आपलं अभिनंदन. आणि आता मात्र मंगल प्रभात लोढा साहेब आपल्या समोर उपस्थित आहेत, त्यांचंही यथोचित स्वागत आम्ही करू इच्छितो. सन्माननीय मंगल प्रभात लोढाजी यांचंही इथे आगमन झालेलं आहे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मध्ये. मी तटकरे साहेबांना विनंती करेन आपण मंगल प्रभात लोढा साहेबांचं इथे स्वागत करावं. लोढाजी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2023 मध्ये. मी आपल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचं. तथा आता आपण मंगल प्रभात लोढा साहेबांचं इथे स्वागत करत आहोत. आता मात्र आपण मनोगताच्या दिशेने वळणार, कारण सन्मान तर केलेला आहे, पण आपल्या मनात आता काय चाललेलं आहे त्या सगळ्या गौरव मूर्तींच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. मी सगळ्यात आधी विनंती करेन ज्येष्ठ पत्रकार राही भिडेजींना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पूर्वी मंगल प्रभात लोढाजी आपले मनपूर्वक आभार. आपण आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला. मी विनंती करेन राही भिडेजींना की आपण पोडियमवर इथे यावं आणि आपलं मनोगत आज व्यक्त करावं. आज माझी मैत्रीण सोना, प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवालजी, राही भिडेजी, ज्येष्ठ पत्रकार प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीजी, पार्श्वगायिका बेला शेंडेजी, कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे पाटीलजी, धावपटू ललिता बाबरजी, नेमबाज राही सरनोबतजी, सर्व आमचे बंधू भगिनी आणि माझ्या नरहरी जिरवाळ, इंद्रनील नाईक, अनिल बाईदास पाटील, सर्व सहकारी मित्रांनो, आज या ऐतिहासिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वरळीच्या जांभोरी मैदानावर पवित्र भूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे महाराष्ट्राचा शौर्य, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा घेऊन सुरू झालेल्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं आजच्या दुसऱ्या दिवशी देखील आपण जमलेलो आहे. उद्याही तिसरा दिवस आहे, परवा चौथा दिवस आहे, 4 दिवसाचे आपले कार्यक्रम आहेत. आणि हे कार्यक्रम करत असताना संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मंगल कलश 65 वर्षापूर्वी आणला आणि तेव्हापासून आजपर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी काम करत असताना सातत्याने देश पातळीवर महाराष्ट्र कसा पुढे जाईल, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल याचबद्दलचा विचार केला
आणि तशाच पद्धतीची वाटचाल पण त्यांनी चालू ठेवली. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया 65 वर्षापूर्वी रचला आणि त्यांनी या राज्यामध्ये पायाभूत सुविधा उभारल्या. त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत चेहरा हा चव्हाण साहेबांनी दिला आणि चव्हाण साहेबांच्या विचाराचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम आज या पुढच्या काळात आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करायचं आहे. आम्ही आता ठरवलेलं आहे की 1 मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन, महाराष्ट्राची निर्मिती झालेला दिवस हा आपण अतिशय आनंदात उत्साहाने साजरा करायचा. आपण झेंडावंदन करतो, बाकीचे काही कार्यक्रम घेतो, परंतु त्याला एक सांस्कृतिक कसं आपल्याला त्या बाजू देता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, आदिती असेल, सूरज असेल, आनंद परांजपे असतील, अनेक माझ्या सहकारी मित्रांची नावं घेता येतील की यांनी त्या पद्धतीनं काम इथं निश्चितपणे केलेलं आहे. त्या पुढं कशा जातील, त्या आर्थिक सक्षम होत असताना कुटुंबाला देखील आधार कसा देतील याबद्दलचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. राही भिडे म्हणाल्या की उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो. कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतं. त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही. जसं ममता बॅनर्जी तिथं झाल्या, जयललितांनी स्वतःच्या ताकदीवर तामिळनाडूमध्ये अनेकदा राज्य त्यांनी मिळवलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. त्यांच्यावर तर एक चित्रपट पण निघाला की कशा प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागला, परंतु त्याच्यातनं मात करून त्यांनी तिथं स्वतःचं अम्मा या नावाने त्या फार लोकप्रिय झालेल्या त्या काळाच्या नियतीच्या पुढं त्या जास्त काळ आपल्यामध्ये राहू शकल्या नाही, त्या लवकर आपल्याला सोडून गेल्या. परंतु अशा कितीतरी महिलांची नावं ही आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली त्या ठिकाणी घेता येतील. आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथंही ते होईल. कारण हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, राजमाता जिजाऊंचा, रमाई मातांचा, अशा पद्धतीचा, ताराराणीचा, अशा अनेक महिला त्या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत आणि त्यांचं कर्तृत्व आमच्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, आमच्या महिलांनी बघितलेलं आहे. त्याच्यावर तो दिवस पण फार काही लांब असेल असं मला काही त्या ठिकाणी वाटत नाही. राज्यामध्ये अनेक पक्ष होऊन गेले, अनेक वेळा वैचारिक मतभेद आमचे झाले, परंतु मनभेद होता कामा नये. राज्यातील सर्व नेत्यांनी राजकीय सौहार्दा कटाक्षाने पाळली पाहिजे. अनेक नेत्यांच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्रीची उदाहरणं या महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि त्याच परंपरेनुसार महाराष्ट्राच्या विकासामध्ये, राज्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी अतिशय मोलाचं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे, त्या आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सर्व आजी माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव पण आपण मला वाटतं उद्याच्याच दिवशी करणार आहोत. हा महाराष्ट्राचा राजकीय इतिहासातील एक सुवर्ण क्षण अशा पद्धतीचा राहणार आहे. गौरवशाली महाराष्ट्र, आज आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव करत आहोत. महिलांनी आज पुरुषांच्या बरोबरीनं शिक्षण, क्रीडा, उद्योग, राजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी यश मिळवलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राने नेहमीच महिलांचा सन्मानची वागणूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील हाच वारसा पुढे नेण्याचं काम करतोय. आम्ही पण अनेक महिलांना संधी देण्याचं काम करतोय. त्या संधीचं सोनं करून उत्तम प्रकारची कामगिरी बजावत आज महिला दिसतात. कालच जे मुख्यमंत्र्यांनी आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्या महायुतीच्या सरकारने 100 दिवसाचा कार्यक्रमामध्ये राज्य सरकारने जे उद्दिष्ट दिलेलं होतं त्यामध्ये देखील आमच्या महिला आणि बालविकास खात्याची मंत्री या नात्याने आमची मुलगी आदिती तटकरे यांच्या खात्याला प्रथम क्रमांक मिळाला. महिला कुठं मागे नाही हे त्यांनी आपल्या कार्यातनं दाखवून दिलं आणि
आमची एक एक खाती, माझंही एक खातं, मुख्यमंत्र्यांचं एक खातं आणि उपमुख्यमंत्र्यांचंही एक खातं पार खाली 35च्या आतमध्येच राहिलेले. त्याच्यामुळे आम्हाला पण आता तिथे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. शेवटी आम्ही ज्यावेळेस स्पर्धा लावतो त्यावेळेस ती निकोप असली पाहिजे, ती अतिशय पारदर्शक असली पाहिजे आणि तोच प्रयत्न आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून केलेला आहे. त्याची पण जाणीव मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो. आज इथं अनुराधा पौडवाल या प्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रामुख्याने काम केलं. मराठी, तामिळ, ओडिया, नेपाळी, बंगाली आणि कन्नड भाषातील चित्रपटांच्या करता देखील त्यांनी गाणी गायलेली आपण सगळेजण ऐकतो. आपल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम हे अनुराधा पौडवालजींनी केलं. 73 मध्ये अगदी सुरुवातीला 73 साल म्हणजे त्याला आज 50 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला. अभिमान या चित्रपटातून गायनाला सुरुवात त्यांनी केली. अमिताभ आणि जया भादुडीचा तो चित्रपट होता. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटातील गाण्यांना आवाज देण्याचं काम केलं. त्यात दिल है की मानता नहीं, सडक, आशिकी, बेटा आणि तेजा यांचा समावेश होता. अशा कितीतरी चित्रपटांची नावं घेता येतील की त्यांनी गायलेल्या अनेक भक्तिगीतांच्या मुळे देखील त्यांची एक खास ओळख ही भारतामध्ये निर्माण झालेली आहे, जगामध्ये निर्माण झालेली आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात राष्ट्रीय पुरस्कार आणि 4 वेळेला फिल्मफेअर पुरस्कार ह्याच्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. 2017 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मान केलं. त्या आजही संगीत क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. त्यांच्या मधुर आवाजांसाठी त्या ओळखल्या जातात. ही बाब आपल्याला कदापि त्या ठिकाणी विसरता येणार नाही. आणि अशा पद्धतीनं हिंदी सह विविध भाषातून त्यांनी केलेल्या गीत गाण्याच्या अनेकांच्या आयुष्यात आनंदी केलं. धगधग करने लगा सारख्या असंख्य लोकप्रिय गाण्यांच्या पासून त्यांनी खूप काही चांगली गाणी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्याचा उल्लेख मगाशी करण्यात आला. निस्पृह भावनेनं त्या योगदान देत आलेले आहेत. त्या समाज कार्यामध्ये देखील जवळपास 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी केलेली संगीत साधनेचा आणि त्या साधनेतून दाखवलेल्या अफाट कर्तृत्वाला आज इथं वंदन केले जात आहे. माझ्यासारख्या संगीत प्रेमींच्यासाठी ही अतीव आनंदाची बाब आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. खरं तर महिला इतक्या बसलेल्या आहेत, आज महिलांचा सन्मान पण होतोय, पण का टाळ्या वाजवत नाही तेच मला काही कळत नाही. सांगावं लागतंय. मुख्यमंत्री करा कसं सांगतात तसं इकडे टाळ्या वाजवायला काय होतं. ठीक आहे मित्रांनो, जसं अनुराधाताईंचा आपण सत्कार केला त्याच्यामध्ये आपल्या सोनाली कुलकर्णी या मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, इटालियन, इंग्रजी अशा विविध भाषांमधल्या जवळपास 80 चित्रपटामध्ये त्यांनी आतापर्यंत कामं केली. त्या एक निपुण भरतनाट्य नृत्यांगना देखील आहेत. सोनाली या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 4 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि 4 फिल्मफेअर मराठी पुरस्कार असं अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारकडून व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने देखील सन्मानित त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या त्या आपल्या भगिनी त्यांनी स्वतःच्या अभिनयातनं आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. त्या एक सजग स्वतःचं ठाम मत असणारी व्यक्ती म्हणून देखील त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख ही महाराष्ट्रात आणि देशात निर्माण केलेली आहे. पडद्यावर विविध भाषातील चित्रपटात वेगळ्या भूमिका साकारण्यात जसा त्यांचा हातखंडा आहे, तसंच सार्वजनिक जीवनात चुकीच्या गोष्टीबद्दल जाहीर भूमिका घेण्यात त्या अग्रेसर राहिलेल्या आहेत. त्या बुद्धी प्रामाण्यवादी असणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांचं हे माणूसपण त्यांच्यातील कलावंता इतकंच मोठं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांचंही खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. आज त्यांच्या या सगळ्या मान्यवर महिलांच्यामुळं त्या सन्मानाची उंची वाढलेली आहे, त्या पुरस्काराची उंची वाढलेली आहे. हे मी अतिशय अभिमानाने या निमित्तानं इथं सांगतो.
खरं तर ललिता तिच्या घरचा काही प्रॉब्लेम होता म्हणून ती गेली, लवकर गेली. ललिता ही लांब पल्ल्याची धावपट्टू, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील अतिशय दुष्काळी भाग माण तालुक्यातील मोही या छोट्याशा गावातून आलेल्या ललिताने प्रामुख्याने 3000 मीटर स्लीपर चेस शर्यतीमध्ये भाग घेतला आणि या प्रकारची ती भारताची राष्ट्रीय विक्रमवीर तसंच आशियातील सर्वोत्कृष्ट धावपट्टी ठरलेली आहे. तिने 2024च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं. ललिताला अर्जुन पुरस्कार मिळाला. 2015 मध्ये क्रीडा मंत्रालयाकडनं स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर हा देखील पुरस्कार त्या ठिकाणी ललिताला मिळालेला आहे. अतिशय गरिबीतनं कष्टातनं पुढं आलेली ही आपली मुलगी आज एक उत्तम पद्धतीचा संस्कार करते आणि त्याच्यातून तिला नवीन पण खेळाडू मनापासून तयार करण्याची तिची इच्छा आहे. ही पण मगाशीच तिनं आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. पी.टी. उषा यांच्यानंतर दीर्घ पल्ल्याची पहिलीच धावपटू असणाऱ्या ललिता बाबर ज्या परिस्थितीतून ज्या परिसरातून आली तिथं ना क्रीडाचा वारसा होता, ना बाबर ज्या ठिकाणी राहत होती तिथं ना परिस्थिती पूरक होय किंवा आशियाई परिस्थितीत ललितानी जी धाव घेतली ती तिला विक्रमवीर करणारी ठरली. आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या ललिताने महाराष्ट्राच्या तमाम मुलींच्या पुढं एक आदर्श निर्माण केलेला आहे. हे पण आपल्याला विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही. बेला शेंडे या मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध पार्श्वगायिका. बेला यांनी मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, उर्दू यासह अनेक भाषांच्या मध्ये गाणी गायली. आम्ही पण मला ही गाणी ऐकायचा आवड आहे. माझ्या परिवारामध्ये अनेकांना आहे, माझ्या आईला आहे आणि त्याच्यावर काही कार्यक्रम आम्ही ज्यावेळेस घेतो परिवाराचे काही नातेवाईकांना सगळ्यांना मिळून त्यावेळेस अनेकदा बेला शेंडेंना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्याचा उल्लेख बेलांनी आपल्या भाषणामध्ये त्या बाबतीमध्ये केला. त्यांचा आवाज उच्च पटीचा आणि अतिशय भावपूर्ण असा आहे ज्यामुळे त्यांना लावणीपासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत विविध प्रकारची गाणी अतिशय सहजतेने त्या गातात. आत्ता देखील बघताना एक लावणी पण त्यांनी बोलले मग सांगितली आणि गाणंही त्या ठिकाणी म्हणाल्या. त्यांनी सारेगम सारख्या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून भाग घेतला आणि नंतर त्याच कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करण्याची संधी देखील त्यांना मिळाली. हे पण अतिशय कौतुकास्पद आहे. एक चांगलं झालं, अलीकडच्या काळात वेगवेगळे चॅनल आले. आज आपल्या मुंबईमध्ये देखील महत्त्वाचे कार्यक्रम काल पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. सिने इंडस्ट्रीला त्याच्यातनं मदत होणार आहे, इतर क्षेत्राला पण त्याच्यातनं मदत होणार आहे, वेगवेगळ्या मीडियाला देखील त्याच्यातनं मदत होणार आहे. परंतु हे सगळं करत असताना त्यामधून अनेक म्हणजे श्रेया घोषाल असेल, बेला शेंडे असेल, खूप मुलामुलींची नावं घेता येतील की त्यांना तिथं एक व्यासपीठ मिळालं आणि त्याच्यातनं त्यांनी उत्तम गायक म्हणून संपूर्ण देशात जगात त्यांची ओळख झालेली आहे.